कोल्हापूरमधून ही दुर्दैवी घटना समोर येत आहे। 20 दिवसांची चिमुकली पियुषाला दूध पाजताना आई रचना स्वप्नील चौगुले हे बेशुद्ध झाल्या। हा प्रकार लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने CPR मध्ये दाखल केले, मात्र उपचारापूर्वी त्यांना मृत्यूने गाठले। ही घटना बुधवारी दिनांक 23 तारखेला पहाटे घडलेली घटना आहे। रचना यांच्या 2 मुली आईच्या मायेला पोरक्या झाल्या। अचानक घडलेल्या घटनेने चौगुले कुटुंबियांना धक्का बसला। CPR पोलीस चौकीतून मिळालेल्या माहितीनुसार संभाजीनगर स्टँडजवळ राहणाऱ्या रचना आणि स्वप्नील यांचा 7 वर्षापूर्वी विवाह झाला। त्यांना 6 वर्षाची मोठी मुलगी आहे। 20 दिवसांपूर्वी त्यांना दुसरी मुलगी झाली। प्रसूती झाल्यानंतर चौगुले कुटुंबियांनी छोट्या मुलीच्या मोठ्या उत्साहात स्वागत केले। आठवड्याभरापूर्वीच तिचे बारसे झाले। आनंदाने तिचे नाव पियुषाट असे ठेवले। मायलेकी दोघींची तब्येत ठणठणीत होती। बुधवारी पहाटे 5च्या सुमारास रचना मुलीला दूध पाजत होत्या। काही वेळाने मुलगी रडू लागली। त्यानंतर पती स्वप्नील यांनी उठून पत्नीला हलवले तर त्या बेशुद्ध असल्याचे लक्षात आले। तातडीने त्यांनी इतर नातेवाईकांच्या मदतीने पत्नीला सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये दाखल केले। डॉक्टरांच्या सल्ल्याने तिथून CPR मध्ये हलवले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। उत्तरीय तपासणीचा अहवाल अद्याप आला नसून हृदयविकाराने मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे। रचना चौगुले या वर्कर म्हणून काम करीत होत्या, त्यामुळे प्रसूतीपूर्वी आणि प्रसूतीनंतर काय खबरदारी घ्यावी याची चांगलीच कल्पना त्यांना होती। यापूर्वी त्यांच्या आरोग्याची काहीच तक्रार नव्हती। अचानक घडलेल्या या घटनेने सर्वच नातेवाईकांना धक्का बसला। त्यांचे पती स्वप्नील हे गोकुळ शिरगाव MIDCत एका कंपनीत काम करतात। चिमुकल्या 2 मुलींची जबाबदारी आता वडिलांसह आजी आजोबांवर आलेली आहे।